साखरेचा शिरा तर आपण नेहमीच खातो, पण गुळाचा शिरा कसा बनवायचा त्याची रेसिपी ना तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, एक वाटी भरून आहे ना मी रवा घेतला आहे, थोडेसे काजू बदामाचे काप घेतले, एक चमचा वेलची पावडर घेतली, एक वाटी भरून गूळ घेतला आहे आणि थोडंसं तूप घेतलं आहे, म्हणजे 5 ते 6 चमचे तूप आहे आणि जाडसर रवा घेतला आहे मी हा. तर तो आता आहे ना भाजून घेऊ. आणि आपल्याला रवा असा भाजायचा का त्याने तूप सोडलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. याने काय होतं, आपला रवा आहे ना एकदम दाणेदार होतो, मऊसूत होतो आणि एकदम भारी लागतो खायला. तर तो चिकट चिकट होतो. जर आपण थोडं तूप कमी टाकलं ना, शिरा आहे ना चिकट चिकट होतो. चांगला भाजला नाही ना तरी पण शिरा आहे ना चिकट होतो. चिकट होऊ नये म्हणून आपल्याला ना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ना रवा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, मस्त असा रवा भाजत आला आहे. थोडासा लालसर होऊ देऊ आपण. थोडा लाल झाला ना तरी चालेल, पण रवा आहे ना एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे. त्याने ना रवा एकदम मऊसूत होत असतो. तर बघा किती रव्याने तूप सोडलं आहे, छान असा रवाचा सुगंध पण सुटला आहे आणि लालसर झाला आहे. तरी मी अजून थोडासा रवा आहे ना मस्त भाजून घेते आहे. तो मग आहे ना चिकट रवा होत नाही. आपण रवा जर चांगला भाजला तर मी आहे ना जाड रवा वापरला आहे. यासाठी 0 नंबरचा रवा नाही वापरायचा, जाडच वापरायचा आहे. तर एक वाटी भरून आहे ना गूळ चिरून घेतला होता मी. तो चिरलेला गूळ आहे ना आता रव्यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते आहे. तर बघा असं मिक्स झालं. त्यानंतर आहे ना आता दूध पण तापून आणलं आहे मी घरातून. तर दूध पण आहे ना आता कढईमध्ये टाकून देते. गूळ टाकला आहे, आता आपण दूध आहे ना पूर्ण रवा शिजेल एवढं दूध टाकायचं आहे आपला. साधारण आहे ना 1 वाटी रव्याला आहे ना पावशेर दूध लागलं आहे मला. तर मी एवढं पावशेर दूध आहे ना टाकलं आहे आणि आता मस्त आपला रवा मस्त शिजू देऊ. तर एकसारखा हलवत राहायचं आहे म्हणजे गठुळी होत नाही. तर बघा मस्त असं एकसारखा हलवत, दिसतानाच मऊसूत रवा दिसतोय ना तुम्हाला आणि थोडासा धूर दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, काही हरकत नाही. आणि त्यानंतर आहे ना वेलची आणि काजू बदामाचे काप आहे ना टाकले मी. हे ना तुम्ही तुपामध्ये तळून घेतले तरी चालेल, पण मी अगोदरच तळून ठेवलेले होते त्यामुळं मग मी काही तळून घेतले नाही ते. तर बघा असा मस्त आता शिरा झाला आहे. थोडासा झाकून ठेवू आपण. हा शिरा आहे ना तूप सोडत नाही नंतर, पण खायला एकदम छान लागतो. तर बघा अशा पद्धतीने ना आपला शिरा तयार झाला आहे. बघा किती मऊसूत, मोकळा, भरभरीत झाला आहे आणि दाणेदार झाला आहे आपला शिरा. तर असा शिरा आहे ना तुम्ही नक्की करून बघा, कारण आता श्रावण महिना पण चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दररोज काय नैवेद्याला द्यायचा हा प्रश्न तर पडतोच. तर त्याच्यासाठी ना वेगवेगळ्या प्रकारच्या ना शिरा नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.